आंबट गोड चवीचा गुळ आंबा। आता बऱ्याच जणांना साखर खायची नसते किंवा डायबेटिक पेशंट असतात आणि कोणी असं असतं की डाएटवर असतं, साखरेचं कमी प्रमाणात सेवन करायचं असलं तर अशा पद्धतीने तुम्ही हा गुळ आंबा नक्की करून ठेवू शकता। वर्ष काय हो 2-3 वर्ष सहज टिकला जातो। बनवताना काही टिप्स आणि ट्रिक्स जर तुम्ही फॉलो केल्या ना तर तुमचा गुळ आंब्याला जे आहे संपेपर्यंत बुरशी येणार नाही आणि महत्त्वाचं म्हणजे मस्त असा हा लच्छेदार तयार होईल। आता गुळ आंबा तयार झाला आहे, हे कसं ओळखायचं याच्या 2-3 खुणा जे आहे या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे। तर इथे मी काही तोतापुरी कैरी घेतलेली आहे जी की थोडीशी गोड चवीची असते आणि मग आपल्या ज्या नॉर्मल कैऱ्या असतात ना आंबट लोणच्याच्या त्या घेतलेल्या आहे। साधारण 2 किलो प्रमाणात कैरी घेतलेली आहे। तर जी आंबट कैरी आहे ती अर्धा किलो आणि 1.5 किलो तोतापुरी कैरी घेतलेली आहे। त्यानंतर कैऱ्या ज्या आहे अर्धा तास पाण्यामध्ये घालून ठेवलेल्या होत्या जेणेकरून कैरीवरचा जो काही चीक असेल, कचरा वगैरे काय असेल ना ते निघून जातील। त्यानंतर कैरी जी आहे स्वच्छ करून घेतली, कोरड्या कापडाने पुसून घ्यायची, अजिबात ओलावा राहिला नाही पाहिजे म्हणजे आपला जो गुळ आंबा आहे खूप दिवस टिकला जातो। तर अजिबात खराब होत नाही, बुरशी येत नाही आणि खूप काळ टिकला जातो। वर्ष काय 2-3 वर्ष साठवून ठेवू शकता। त्यानंतर कैऱ्यावरचा जो वरचा भाग असतो देठाचा तो काढून घ्यायचा संपूर्ण। म्हणजे काय होतं आता ही कैरी जी आहे किसून घ्यायची। आता तुम्ही म्हणाल की कैरी किसत आहात तर मग तुम्ही ह्याची साल टाकून देणार का? तर अजिबात नाही, ह्याचं सुद्धा मी पुढे काय करायचं तुम्हाला सांगणार आहे। तर सर्वात अगोदर कैरी जी आहे व्यवस्थित शिलून घ्यायची म्हणजे वरचा जो हिरवा भाग आहे ना पूर्णतः काढून घ्यायचा, अजिबात ठेवायचा नाही। तर काय होतो कैरीवरचा जो हिरवा भाग असतो ना थोडासा तुरट असतो बघा, त्यामुळे आपला गुळ आंबा जो आहे व्यवस्थित चवदार होणार नाही आणि वरचा भाग जो आहे थोडासा असा कडक सुद्धा असतो त्यामुळे तो अजिबात घ्यायचाच नसतो। तर व्यवस्थित अशी ही कैरी जी आहे शिलून घ्यायची आहे म्हणजे याची जी वरचा हिरवा भाग आहे ना तो काढून घ्यायचा जेणेकरून याला तुरटपणा किंवा मग असं खूप जास्त व्यवस्थित अशी ही बघा कैरी इकडे संपूर्ण कैऱ्या ज्या आहे मी शिलून घेतलेल्या आहे। आणि ह्या कैऱ्या ज्या आहे आता ह्या सालीचं काय करायचं तर याला मी मीठ आणि जिरेपूड लावून जे आहे उन्हामध्ये छान असं कडक वाळवून याची आमचूर पावडर जी आहे बनवून ठेवणार आहे, वर्षभर सहज पुरते। तर तुम्ही सुद्धा कैरीचे साल अजिबात टाकून न देता अशा पद्धतीने आमचूर पावडर नक्की बनवून ठेवा। त्यानंतर एखादी किसणी घ्यायची, खाली एखादं मोठं भांडं घ्यायचं जेणेकरून आपला जो किस आहे व्यवस्थित पडला जाईल। तर इथे मी परत घेतलेली आहे आणि आता कैरी किसताना आहे ना लांबट भाग जो असतो ना तो धरायचा म्हणजे आपला जो कैरीचा किस आहे छान असा लांबसर येतो आणि छान असा आपला गुळ आंबा जो आहे लच्छेदार तयार होतो। त्यामुळं काय करायचं ही कैरी जी आहे ना ज्यावेळेस ती लांबट भागाची असते बघा तो भाग जो आहे किसायला घ्यायचा आणि आतमध्ये कोय असते तर लक्ष ठेवायचं ज्यावेळेस असं वाटतं की आपल्याला वरचा भाग संपलेला आहे आणि कोळीचा भाग शिल्लक राहिला आहे तर लगेचच अलटत पलटत जे आहे कैरी व्यवस्थित शिलून घ्यायची। तर हे बघा अशाच पद्धतीने सर्व कैऱ्या ज्या आहे मी शिलून घेणार आहे आणि किसून घेणार आहे म्हणजे या कैऱ्या ज्या आहे व्यवस्थित अशा किसून घेतल्या। आता ही तोतापुरी कैरी काय असते थोडीशी चवीला गोड असते ना त्यामुळे थोडीशी जी आहे आंबट चवीसाठी मी आंबट कैरी जी असते आपली लोणच्याची बघा ती घेतलेली आहे। आता या कैऱ्या अशा परिपक्व किंवा असं काही असलं किंवा नसलं तरी काही हरकत नाही, हवं तशा कैऱ्या फक्त खूप अशा बिलबिल्या कैऱ्या किंवा मग खूप अशा दबलेल्या अशा घेऊ नका जेणेकरून आपलं जे गुळ आंबा आहे ना छान असं खूप दिवस साठवला जाईल। त्यानंतर हा कैरीचा जो किसलेला किस आहे तर हा मोजणं खूप गरजेचं आहे कारण आपल्याला गुळाचं प्रमाणसुद्धा कळायला पाहिजे। त्यानंतर इकडे मी कैरी मोजून घेतली तर तुम्ही पाहिलं असेल की अर्धा टोप इतकी कैरी होती। त्यानंतर कढईमध्ये 3 चमचे साजूक तूप घातलेलं आहे। आता इथे तेलाचा वापर न करता तुपाचा वापर करायचा आहे। तर अशा पद्धतीने ही कैरी घालून घेतली आणि कैरी जी आहे व्यवस्थित अशी तुपामध्ये साधारण 2 ते 3 मिनटं जी आहे आपल्याला परतवून घ्यायची बघा। आता खूप जास्त बिलबिली होईल किंवा खूप जास्त हा किस जो आहे नरम पडेल इतका नाही परतवायचा आपल्याला, साधारण 1-2 मिनटं जे आहे मीडियम फ्लेमवर आपल्याला हा किस जो आहे परतवून घ्यायचा आहे म्हणजे साजूक तुपाचा जो भाग आहे ना सगळीकडे व्यवस्थित मिक्स होईल साजूक तूप आणि आपली कैरीसुद्धा छान साजूक तुपामध्ये मिक्स होईल।
त्यामुळं इकडे साधारण 2 ते 3 मिनटं हा जो कैरीचा किस आहे परतवून घ्यायचा, यापेक्षा जास्त नको, नाहीतर आपली जो कैरी किसलेली जो आहे ना कैरीचा किस असा नरम पडेल, त्यामुळं खूप जास्त अजिबात किसायचा नाही अजिबात परतवायचा नाही. त्यानंतर आता जितकी कैरी होती ना तितकाच या ठिकाणी मी गुळाचा वापर करत आहे. आता तुम्हाला जास्त गोड करायचं असलं तर थोडं जास्त प्रमाण किंवा मग कमी गोड करायचं असलं तर थोडं कमी प्रमाणसुद्धा घेऊ शकता, पण मी जितकी कैरी होती ना तितकाच गूळ घेतला. आता हा गूळ जो आहे ना साधारण असा हलका चॉकलेटी जो आहे, खूप जास्त काळसर घेतला नाही आहे, हलका चॉकलेटी रंगाचा गूळ असतो बघा तो घेतलेला आहे. आता इथे आपण पिवळसर रंगाचा जर गूळ घेतला ना तर मग गुळ आंब्याला अशी जो असा चॉकलेटी रंग असतो ना तो येणार नाही. त्यामुळं काय करायचं, इकडे चॉकलेटी रंगाचाच गूळ घ्यायचा, जेणेकरून आपल्या गुळ आंब्याला छान पद्धतीने रंग येईल. किंवा मग तुम्ही थोडासा पिवळसर आणि थोडासा जो आहे चॉकलेटीसुद्धा मिक्स करून घेऊ शकता. त्यानंतर इकडे कैरी जी आहे व्यवस्थित गरम होती, गूळ घातला आणि गूळ छान पद्धतीने वितळलेला आहे. आता बऱ्याच जणांना असं वाटतं की गूळ वितळला म्हणजे आपला गुळ आंबा जो आहे तयार झाला, तर असं नसतं. काही विशिष्ट खुणा असतात आणि व्यवस्थित असा सगळ्या एक रंगाचा गुळ आंबा होण्यासाठी सगळी कैरी जी आहे छान अशी गुळामध्ये मिक्स झाली पाहिजे. महत्त्वाचं म्हणजे काय तर कैरीचा जो पांढरा भाग असतो बघा तो छान असा गुळाचा रंग येईपर्यंत शिजवायचा असतो. आता इतकं शिजवताना गॅसची फ्लेम जी आहे मीडियम ठेवायची, मीडियम फ्लेमवरच हा गुळ आंबा आपल्याला शिजवून घ्यायचा. मध्ये मध्ये हलवत राहायचं आहे, अजिबात सोडून द्यायचं नाही आहे, जेणेकरून सगळीकडे व्यवस्थित कैरी जी आहे शिजली जाईल गुळामध्ये आणि छान असा लच्छेदार आपला गुळ आंबा तयार होईल. तर हे बघा अजून यामध्ये ना भरपूर असा पांढरा जो आहे कैरीचा भाग जो आहे, तर हे बघा इथे ना पांढरा भाग जो आहे कैरीचा आणखीन भरपूर प्रमाणात शिल्लक आहे. तर एकसारखा रंगाचं येईपर्यंत ना आपल्याला याला शिजवून घ्यायचं. गॅसची फ्लेम मिडियम ठेवायची, मध्ये मध्ये हलवत राहायचं. आता गुळाचं काय असतं ना, गुळ आंबा पटकन तयार होतो, साखर आंबापेक्षा आहे ना गुळ आंबा कमी वेळामध्ये तयार होतो. आणि महत्त्वाचं म्हणजे हा गुळ आंबा खूप दिवस स्टोअर होतो. हवं तर तुम्ही जर तुमचे मुलं बाहेरगावी राहत असतील, परदेशात राहत असतील तर त्यांनासुद्धा तुम्ही हा गुळ आंबा जो आहे बनवून पाठवू शकता. 1-2 वर्ष खराब होत नाही, बुरशी येत नाही, काही नाही आणि तुम्हीसुद्धा स्टोअर करू. आता बऱ्याच वेळेस काय होतं, आपल्याला जेवणामध्ये विशिष्ट प्रकारच्या भाज्या असतात तरीसुद्धा आपल्याला त्या भाज्या खावाशा वाटत नाही, तेव्हा तुम्ही चपातीसोबतसुद्धा हा गुळ आंबा खाऊ शकता किंवा मग जेवणामध्ये तोंडी लावायलासुद्धा खाऊ शकता. ब्रेडला जाम लावून म्हणजे आपण ब्रेडला जाम लावून खातो तर गुळ आंबा लावूनसुद्धा खाऊ शकता. तर महत्त्वाचं म्हणजे बघा इकडे चेक कसं करायचं, तर हा गुळ आंब्यामधली ना थोडासा जो पाक असतो गुळाचा तो घ्यायचा आणि हलकी तारे येईल ना हाताला दोन्ही बोटामध्ये, तर आपला गुळ आंबा तयार आहे असं समजायचं. त्यानंतर दुसरी खूण अशी की हा सगळा गुळ आंबा जो आहे एका रंगाचा झाला आहे आणि कैरीचा जो पांढरा भाग असतो बघा तो अजिबात दिसत नाही आहे. गुळामध्ये छान कैरी मिक्स झालेली आहे आणि सगळी कैरी एका रंगाची, म्हणजे गुळाला जसा रंग असतो तशा रंगाची ही कैरीचे जे किस आहे, कैरीचा जो हे आहे अजिबात पांढरा भाग नाही आहे. तर अशा पद्धतीने ओळखायचं की आपला गुळ आंबा तयार आहे. आणि थिकनेससुद्धा बघू शकता, घट्टसरपणा छान असं. फक्त काय करायचं, याला व्यवस्थित मीडियम फ्लेमवर शिजवून घ्यायचं. साधारण मला इथे 12 ते 13 मिनटं लागले होते गुळ आंबा करण्यासाठी. त्यानंतर याला मस्त आणखीन चव देण्यासाठी इथे 2 चमचे साजूक तूप घातलं कडल्यामध्ये, 2-3 दालचिनीचे तुकडे घातले, 5-6 लवंग घातले. लवंग दालचिनी छान पद्धतीने तळल्या गेल्या की 8 ते 10 काजूंच्या ज्या आहे पाकळ्या केल्या होत्या त्यासुद्धा घातल्या आणि छान असा गोल्डन रंग येईपर्यंत त्यासुद्धा तळून घेतल्या. खरपूस होईल ना काजूच्या पाकळ्या तळून घ्यायच्या, म्हणजे काय होतं अजिबात कच्चापणा राहत नाही आणि मग आपला गुळ आंबा खराब होणार नाही. काजूमध्ये ना खूप कच्चापणा असतो, त्यामुळं काजूला ना लवकर आळीजाळीसुद्धा लागते, तुम्ही पाहिलंच असेल. त्यामुळं तुपामध्ये ना साधारण 2 ते 3 मिनटं मीडियम फ्लेमवर हे काजू जे आहे रोस्ट करून घ्यायचे. छान असे गोल्डन झाले पाहिजे, खरपूस असे. तर इतके आपण ह्याला रोस्ट करून घ्यायचे आणि मग नंतर आपण हे गुळ आंब्यात घालू शकता. पूर्णतः ऑप्शनल आहे, नको असेल तर नाही केलं तरीसुद्धा चालेल. हवं तर तुम्ही इथे वेलचीचे दाणे घातले तरीसुद्धा चालेल किंवा वेलची पूड घातली तरीसुद्धा चालेल, पण चव छान येते. लवंगानी आणि दालचिनीचा फ्लेवरसुद्धा उतरतो, त्यामुळं इथे मी ही ट्रिक वापरलेली आहे. तुम्हाला नको असेल तर नाही वापरली तरीसुद्धा चालेल.
त्यानंतर काजूची आणि जे लवंग दालचिनी होते ते गुळांब्यामध्ये घातले. परत एकदा व्यवस्थित मिक्स केलं, जेणेकरून हे तूप काजू सगळीकडे छान मिक्स होतील. आणि अशा पद्धतीने आपला हा गुळ आंबा तयार झाला. हवं तेव्हा खा, हवं तसं खा, ब्रेडसोबत खा, चपातीसोबत खा, जेवणामध्ये खा. हवं तर तुम्ही हे कोणाला पाठवूसुद्धा शकता, म्हणजे जेणेकरून ज्यांना बाहेर परदेशात राहत आहेत किंवा मग बाहेर राहत आहे, बाहेरचं जेवत आहे, त्यांना हा कधी कधी काय होतं, मेसचे डबे खातात बाहेर मुलं, तर त्यांना भाजी आवडत नाही, तर त्यांच्यासाठी हा बेस्ट ऑप्शन आहे. तुम्ही हे त्यांना बनवूनसुद्धा पाठवू शकता. कुठेही ठेवा, कसंही ठेवा, फक्त ओला हात लागू देऊ नका. वर्ष काय 2-3 वर्ष सहज टिकला जातो हा गुळ आंबा. बनवायला अतिशय सोपा आणि कैरीचं सीझन जाण्या अगोदर नक्कीच बनवून घ्या, जेणेकरून कधीही आपण ह्याला एन्जॉय करू शकतो. फक्त जसं लागेल तसं छोट्या डब्यामध्ये काढून ठेवा, म्हणजे काय होतं, ओलसर हात जो आहे पूर्ण गुळ आंब्याला लागत नाही. थोडासा साईडला काढून ठेवायचा, जेणेकरून आपल्याला गुळ आंबा जो आहे आपला व्यवस्थित राहील. आपला गुळ आंबा व्यवस्थित राहील. पूर्णतः थंड झाला की मग काचेच्या बरणीमध्ये किंवा मग चिनी मातीच्या बरणीमध्ये भरून तुम्ही स्टोअर करून ठेवू शकता. वर्ष काय 2-3 वर्ष सहज टिकला जातो. एकदा बनवा आणि 2-3 वर्ष खाऊ शकता. तर अशा पद्धतीने गुळ आंबा